खूप दिवसानंतर आहे ना, आज मी ब्लाऊज शिवत होते. खूप प्रॅक्टिस होती पहिले, पण आता अजिबात राहिली नाही. का आता एका वर्षात आहे ना, मी 1-2 वेळेस माझं ब्लाऊज शिवलं असेल, त्याच्यानंतर शिवलंच नाही. पण हळू अशी प्रॅक्टिस ठेवली ना, तर मग टेन्शन राहत नाही. नाहीतर एखाद्या वेळेस आपण शिवायला बसलो ना, तर मग त्रास होतो पायाला पण. तर मोटर आहे माझ्याकडे. आता तुम्ही सांगितलं होतं ना मागे, की नुसतं मोटर लावून ठेवलीत का? मोटर जोडत नाही का? तर एक ब्लाऊजसाठी काय जोडायचं? आणि स्वतःचं शिवायचं असलं, तर मग मी तेवढंसं शिवून घेते. त्याच्यासाठी काही एवढं करत नाही. पहिले मी बाहेरचे पण शिवायचे, पण आता नाही शिवत. इथे माझं ब्लाऊज पण शिवून झालं होतं आणि याचं लूक आहे ना, मी तुम्हाला नंतर दाखवेल. का आता माझ्या बाळाचं टायमिंग झालं होतं. मला घ्यायला जायचं होतं. त्याला घेऊन आले. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मला अंड्याची भाजी करायची होती. का आता माझ्या लेकरूला एवढी आवडते ना खूपच जास्त. उकडलेली भाजी पाहिजे त्याला, म्हणजे उकडलेल्या अंड्याची. तर तेच भाजी मला इथं करायची होती. मस्त सगळी तयारी केली. त्याच्यानंतर भाजीसुद्धा माझी बनवून झाली होती. तर चला आता इथंच एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.